शिवसेना प्रमुखांचे फोटो वगैरे राजकीय स्वार्थासाठी वापरतात. कसं असतं नसतं तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना फोडली नसती. ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व महाराष्ट्रात निर्माण करून दिलं, ज्या बाळासाहेब ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाचं अस्तित्व, त्यांचं अस्तित्वच नव्हतं काय, ते अस्तित्व बाळासाहेबांनी निर्माण करून दिलं आणि त्यात बाळासाहेबांचा पक्ष तुम्ही फोडलात आणि शिवसेनेशी काडी मात्र संबंध नसलेल्या एका व्यक्तीच्या हातात ठेवला. बाळासाहेबांचा धनुष्यबाण तुम्ही नामर्दांच्या हातात दिला. अशा भारतीय जनता पक्षाकडून कोणती अपेक्षा करणं चुकीचं आहे. की पक्ष निर्णय घेईल शिंदेचा पाठिंबा घ्यायचा की नाही, काय करायचं यापुढे. येस, शिंदेचा पाठिंबा घेणार नाही. हा ते हवं की पक्ष विचार करेल की एवढे आजही ती भूमिका एवढे आहे. शिवसेनेवरती वाईट दिवस आलेले नाही. सत्ता मिळाली नाही म्हणून आमचा जीव तडफडत नाही, आम्ही कळवळत नाही बरं का. भारतीय जनता पक्षाला जी सत्तेची राक्षसी हाव सुटलेली आहे ती तुम्हाला दिसते. ज्या पद्धतीने त्यांनी निवडणुका लढवल्या, जिंकल्या पैशाचा वापर करून, हा काय बाळासाहेबांचा विचार नव्हता. बाळासाहेब असं म्हणायचे, अगदी स्पष्ट बोलायचं तर अशा प्रकारचं राजकारण जेव्हा त्यांना घुणा यायला लागली की यांच्यापेक्षा वेशा परवडल्या म्हणायचे. हा बाळासाहेबांचं शब्द आहे आणि ते रेकॉर्डवरती आहे. राज ठाकरे यांनी ट्विट केले आणि पोस्ट केली होती, त्याच्यात ते म्हटलेत की आताच्या आरपार राजकारणात थोडी लवचिक भूमिका आम्ही घेतलेली, पण ती स्वार्थासाठी किंवा वैयक्तिक फायद्यासाठी घेतलेली नाहीये. ठीक आहे. राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहे आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही. पण राऊतसाहेब त्या ट्विटमध्ये राज ठाकरे असं म्हणतात की भूतकाळात बाळासाहेबांनीही काही लवचिक भूमिका घेतल्या, पण मराठी माणसाचं प्रेम त्यांच्यावरचं तसूवरही कमी झालं. मला त्याच्यावर बोलायचं नाही. आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो जरूर वाचा. राऊतसाहेब मराठीत काही प्रश्न आहेत. हाँ बोलिए आप. देखिए मुझे किसी ने क्या कहा मालूम नहीं, मैं इतना ही कहूँगा कि लोकमान्य तिलक के बाद इस देश में एक ऐसे व्यक्ति का जन्म हुआ महाराष्ट्र में जिनका नाम बाल केशव ठाकरे, वो बाल गंगाधर तिलक थे, ये बाल केशव ठाकरे है, वो भी लोकमान्य थे और बाल केशव ठाकरे यानी बालासाहेब ठाकरे भी लोकमान्य रहे. बालासाहेब ठाकरे जी की ये जन्म शताब्दी वर्ष चल रहा है. आज पूरे देश से संदेश आ रहे हैं, इसमें प्रधानमंत्री भी है हमारे. बालासाहेब ठाकरे के साथ उनका जो एक फ़ोटो है वो प्रधानमंत्री जी ने शेयर किया है और उसमें कहा है कि हमें बालासाहेब ठाकरे से कैसी प्रेरणा मिलती थी, ऊर्जा मिलती थी, मार्गदर्शन मिलता था. लेकिन वही मोदी जी ने बालासाहेब ठाकरे जी की पार्टी इस प्रकार से तोड़ दी और ऐसे व्यक्ति के हाथ में पार्टी की कमान से और शिवसेना प्रमुख बनाया. तो क्या उस व्यक्ति से भी मोदी जी वही प्रेरणा, वही मार्गदर्शन, वही ऊर्जा